या बातमीचे प्रस्तुत करतायत 31 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, तसेच नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध व सर्व प्रकारचे घेऊ, ज्वारी, डबल फटका तूर डाळ, फटका चना डाळ, कालीमुछ चावल व सर्व धान्य योग्य होलसेल भावात मिळेल। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ, वरुड। आगमन आता वरुड शहरात झालेलं आहे। आपण जर बघितलं तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं स्वागत करण्यासाठी आता जे राष्ट्रवादी पक्ष आहे, आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवार आहे ते जमलेले आहेत। आणि माझ्या पाठीमागे जर बघितलं तर ही जनसन्मान यात्रा जी आहे केदार चौक परिसरात पोहोचलेली आहे। आता या बाजूला जर आपण बघितलं तर बघू शकतो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे आहे लोकार्पण माननीय अजित पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे। आणि ही जनसन्मान यात्रा आता केदार चौक परिसरात दाखल झालेली आहे। यानंतर ही जनसन्मान यात्रा जी आहे मराठी शाळेच्या प्रांगणावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी अजित पवार हे सभेला संबोधित करणार आहे। तशी देवेंद्रची माझी फार काही पूर्वीची ओळख नाही, परंतु देवेंद्रने ठरवलं की माझ्याबरोबर राहायचं। त्याला कदाचित वाटलं असेल की हा माणसाबरोबर राहिलो तर आपण ज्या मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याला घेतलेला आहे त्याचा विकास आपल्याला करता येईल। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 33 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।